नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानाडी ग्रामीण हंगामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आता आपण आपल्या कामाची सुरुवात करतोय आणि कामाची सुरुवात आपली पहिला रूट जो होणार आहे तो रूट होणार आहे मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. तर आपला पहिला जो रूट होणार आहे मित्रांनो, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि गेवराई. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपला जो पहिला रूट होणार आहे म्हणजे मी कामाला सुरुवात करतो आणि कामाची सुरुवातच आपली वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि गेवराई. तर असा रूट राहणार आहे मित्रांनो आपला. तर आपण मंगळवार आणि बुधवार, येत्या मंगळवारी आणि बुधवारी आपण ह्या रूटला सुरुवात करतो मित्रांनो. तर चला भेटूया पुढच्या चालत्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच आपण भरभरून प्रेम देशाल मला नक्की ही आशा आहे मित्रांनो. जसं आपण व्हिडिओला आपण आतापर्यंत चांगले सपोर्ट कराल तसेच इथून पुढे पण आपल्या व्हिडिओला असेच सपोर्ट करीत राहा मित्रांनो. खूप नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार मित्रांनो नक्कीच. आणि व्हिडिओची क्वालिटी पण आपण सुधारवलेली आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप म्हणजे व्हिडिओ बघायला आवडणार आहे आणि आवाजाची क्वालिटी, व्हिडिओची क्वालिटी दोन्ही आपण सुधारणार मित्रांनो. तुम्हाला रूट तर कळायलाच, आपण नक्कीच आता मंगळवारी बुधवारी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो. तर नक्कीच आता आपण काय केलं, चालू दुसऱ्या क्षेत्रामध्ये काय चालू, ऊसाला तोड आलेली आहे, ती तोडीचं काम चालू आहे, ऊस तोडायचं. तर आपण त्याला ओहळ पाडायला, पाचटाची ओहळ करायला लावली होती. ती केली की नाही ती बघायला जायचं होतं, कारण आपल्याला कोपी बांधायची, कोपीला 5टाची गरज असते म्हणून त्याला ती ओळ करायला लावली होती 5टाची. आता ती केली की नाही हे महत्त्वाचं, ते तिथे गेल्यावर कळणारच आपल्याला. आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये तिथं आपल्या कांदे पण लागवड झालेली आहे, ती पण कशी झाली तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी, आणि ऊसतोड पण दाखवणार आहे. तर आपण लगेच तिथं क्षेत्रामध्ये डायरेक्ट जाऊन भेटू, कारण माझ्याबरोबर कपडे सरी, त्याच्यामुळे मला गाडीवर व्हिडिओ बनवता यायचा नाही मित्रांनो. कॅमेरा धरायला थोडा प्रॉब्लेम येईल. नक्कीच आता आपण तिथं डायरेक्ट लाईव्ह भेटू मित्रांनो. इथं एवढं रोप शिल्लक आहे आपलं, आणि ही पूर्ण कांदे लावलेली आणि या साईडला तोड आलेली ऊसाची. तर आपलं जे काम होतं इस्त्रीचं कपडे ते आपण टाकून दिले आणि आता ऊसाची तोड बघायला जायचं आपल्याला. कांदे लावून झालेले आणि ऊसाची तोड. आता गाड्या उभ्या आहे, काही गाड्या त्या साईडला उभ्या आहेत, त्या साईडला ते वल्ला असल्यामुळं काय आता गाड्या फसत्या, काय होतं ट्रॅक्टर बोलून काढावं लागणार आहे आपल्याला. मित्रांनो, ऊसाची तोड चालू आहे आणि ऊस कशा प्रकारे झालेला तुम्हाला बघायचं आहे का. बघा ही ऊसाची साईज. आता एवढं तोडून झाला. काल परवा दिवशी इथं बिबट्या बघितला होता सापेंनी. तर आता खरंच आहे की नाही माहीत नाही, त्यांनी बघितला होता आणि आज तोड आली. मी पण या साईडला याची कधी डेअरिंग करत नाही. या साईडला पाठीमाग आपली तिथे एक विहीर आहे आणि या साईडला एक विहीर आहे. तर चालू अशा प्रकारे तोड्याचं काम चालू आहे. अजून काही भरलेलं नाही, पण हे जे ऊस तोडून खाली टाकून पाकट पेटून द्या ते ते बघा. ऊस वाढलेला भरपूर आहे बरं का, फक्त त्यांना तोडायला काढता नाही, तो पडलेला आहे इकडे तिकडे. म्हणजे हे अशा पद्धतीनं पडल्या असं म्हणते ना, तो सगळं तोडता येत नाही, एवढाच प्रॉब्लेम झालेला आहे आता. म्हणजे आमचाच नाही तर सगळ्यांचे ऊस पडलेले आहे चौकडं. त्यांचे जेवण चालू आहे इथं, ते सगळे जेवण करता येईल सगळे इथं मस्त. आता जेवायला बसले. मित्रांनो, आपण आलेलो आहे ऊसाच्या वावरातून आता घरी. तर गाडी लावली. मला थोडा गाईसाठी हे आणायचं होतं, पेंड आणायची होती, ती आणली. तिथं पेंडीचं पोतं मी ठेवलेलं आहे आणि आता जोराची भूक लागलेली, जेवण करतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्लॅन असा आहे, गाडीचं शॉकअप आपण मोटरसायकलचं ते वाढवलेलं होतं ते कमी करायचं आहे. तर आपल्याला ते कमी करायला जायचं. नंतर आता ऊसतोडीचं काम चालू आहे. आता तिथं ट्रॅक्टर वगैरे सगळं अरेंजमेंट झालेली, ट्रॅक्टर जाणार आहे गाड्या वाढायला. मी तिथं आत्ताच जाऊन आलो.
त्याच्यानंतर आता आपल्याला जेवण करायचं आणि गाडीचं थोडं ते किरकोळ काम आहे. आपल्याला शॉकअप आहे ना, ते हाईट वाढवली होती मनुष्य त्याची हाईट वाढवली, ती कमी करायची. ती कमी झाल्यावर मग आपल्या पुढचं जे काय राहील दिवसभराचा रुटीन ते तुम्हाला लक्षात येणार आहे लगेच. दादा दादा अरे दादा इकडे बघ ना. हां काय हां विराजला घेतला ना. हे काय लपूर आला तो काय रे सुटली शाळा. काय केलं तू शाळेत आज दादा? इकडे बघ ना माझ्याकडे. काय केलं? हां थांब 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 हळूहळू. हां हां रुद्रा तुला आवडते ना? काय रे तुला आवडते ना? काय करायचं आता? हां ते काय गाडीत गेलं तिकडं? इकडे चल. नाही रे गाडी नवीन कुठं गाडी. गिफ्ट भेटलं चॅम्पियनचं. काय गिफ्ट भेटलं? काय दिलं मॅडम? काय काय पण स्कूलमधून आलं म्हणे तुला घरी गेल्यावर सांगतो मॅडमनी काय दिलं. काही सांगितलंच नाही मला आहे ना. फक्त असं तोंड मुरकायला लागला होता फक्त. काय रे दादा? काय वाव काय भेटलं ते? गिफ्ट भेटलं.